नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे देवदे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या अगोदर आपण 3 जिल्ह्याचे पोलीस भरती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ते बघितलं नसेल तर प्रथम ते जाऊन बघून घ्या। तर चला तर मित्रांनो, आज बघणार आहोत आपण अमरावती पोलीस भरती पेपर 2023। त्यामधील प्रश्न पहिला काय आहे बघा। मित्रांनो, या क्वेश्चन पेपरमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा वेग थोडा वाढवणार आहात। वेग वाढवल्यामुळे कोणाला कळत नसेल तर कमेंटमध्ये सांगा। या क्वेश्चन पेपरचा पीडीएफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो डाउनलोड करून त्यावर सराव करा। काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पुन्हा पहा। बघा 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2। बघा मित्रांनो, आता गुणाकारामध्ये जेव्हा पॉईंट असेल तर अगोदर ह्या पॉईंटचा विचार करू नका। हे पॉईंट फक्त बाजूला घ्या। पॉईंट नाही असं गृहीत धरून काय करा, याचा गुणाकार करा। बघा 25 गुणिले 25 गुणिले 12 याचा गुणाकार करून घ्या। बघा 25 गुणिले 25 किती होते, 625। 25चा वर्ग आहे गुणिले 12 गुणिले 12, 12 पंचे 60, हाच्याला 6, 12 दूनी 24 आणि 6 30, हाच्याला 3, 12 कम 72, 72 आणि 3 75। बघा मित्रांनो, आता लक्ष द्या, तर आपलं किती स्थानानंतर पॉईंट आहे बघा। एक लक्षात ठेवा, गुणाकारामध्ये पॉईंटची बेरीज होते। बघा 1 2 3 4, 4 स्थानानंतर पॉईंट आहे। तर उत्तरामध्ये देखील काय करा, 4 स्थानानंतर काय द्या, पॉईंट द्या। 1 2 3 4, तर इथे आपला पॉईंट येईल। मग आपलं उत्तर काय येणार आहे, 0.75। आणि पॉईंटच्या नंतर जेवढे शून्य येत आहेत ते लिहिण्या गेले तरी चालते, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, 0.75। प्रश्न दुसरा बघा काय आहे बघा मित्रांनो, 0.6 चा वर्ग वजा 0.3 चा वर्ग। बघा मित्रांनो, याच्या अगोदरच आपण सांगितलेलं आहे की गुणाकारामध्ये काय होते, पॉईंटची बेरीज होते। तर बघा आता 6चा वर्ग किती आहे, 36 आहे। आपण पॉईंट नाही असं गृहीत धरा। 6चा वर्ग काय होते, 36 होते। आणि एखाद्या संख्येचा वर्ग करताना पॉईंट किती आहे त्याची दुप्पट होते। काय होते, पॉईंट किती स्थानानंतर आहे त्याची दुप्पट होते। बघा सपोज आता आपण हे का होते दुप्पट, तर आहे की नाही, 6 गुणिले 6 याचा वर्ग करताना आपण काय करतो, 6 गुणिले 6। मग इथे 1 नंतर पॉईंट आहे, इथे 1 नंतर पॉईंट आहे, म्हणून काय होते, गुणाकारामध्ये पॉईंटची बेरीज होते। 1 स्थानानंतर 1 आणि 1 स्थानानंतर 1, ह्या दोघांची बेरीज झाली तर 2 स्थानानंतर काय आलं पाहिजे, पॉईंट आलं पाहिजे 0 मध्ये, म्हणजे उत्तरामध्ये। तर बघा मित्रांनो, 6चा वर्ग काय होते, 36, आपण पॉईंट नाही असं गृहीत धरला। आणि 3चा वर्ग काय होते, वजा 3चा वर्ग 9। मग इथे किती स्थानानंतर आहे हो पॉईंट, 1 स्थानानंतर आहे, पण त्याचा वर्ग करायचा आहे म्हणून 1 स्थान, जितके स्थान आहे त्याचा काय करा, दुप्पट करा। वर्ग एखाद्या संख्येचा वर्ग करायचा असेल तर त्या संख्येमध्ये किती स्थानानंतर पॉईंट आहे ते बघा। 1 नंतर असेल तर त्याची दुप्पट करा, 2 नंतर असेल तर त्याची दुप्पट करा, 3 नंतर असेल तर त्याची दुप्पट। तर आपण इथे काय केलं, 1 स्थान गुणिले 2, वर्ग करताना गुणिले 2, तर 2 स्थानानंतर आपलं पॉईंट आलं पाहिजे, इथे येते। आणि याच्यामध्ये पण काय होते, 2 स्थानानंतर येते। ह्या दोघांची वजाबाकी करावं लागेल आपल्याला। ह्या दोघांची वजाबाकी केल्यावर उत्तर काय येते बघा, 36 मधून 6 गेल्यावर काय येते, 27। आणि 2 स्थानानंतर पॉईंट, म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे, 0.27। 0.27 हे आपलं उत्तर आलेलं आहे। प्रश्न तिसरा, 273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा। काय म्हटलं मित्रांनो, 2 6 3 आणि या जागी स्टार आहे आणि 4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा हे काढायचे आहे। तर 11ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येच्या विषम स्थानावरील संख्येच्या बेरजेमधील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असेल तर 11 ने पूर्ण भाग जाते। बघा मित्रांनो, काय म्हणाले, विषम स्थान, हे विषम स्थान आहे, हे विषम स्थान आहे। विषम संख्या म्हटलेले नाही, विषम स्थान म्हटलेलं आहे, म्हणजे इथला सोडून 1 2 ह्या विषम स्थानाच्या अंकाची बेरीज आणि उरलेले जे विषम स्थान आहेत यांच्या अंकाची बेरीज, याच्यामधील फरक काय असावा, एक तर 0 असावा किंवा 11च्या पटीत असावा। तर बघा यांची बेरीज करून घ्या, 5 5 आणि 4 9, आणि ह्या दोघांची बेरीज किती यावी, म्हणजे याच्यामधला 11 मध्ये तर फरक यावा, नाही तर काय 0 यावा। मग आता 0 फरक येण्यासाठी इथे 2 घ्यावं लागेल आपल्याला। 7 प्लस किती बघा, हे 9 कसं आलं, 2 + 3 + 4, आणि इथे काय 7 + 2, तर आपलं काय येते उत्तर, इथे 9 ह्या दोघांमधलं मायनस आलं पाहिजे, 9 बरोबर काय ते 0, म्हणजे एकच ह्या स्टारच्या जागी काय आलं पाहिजे, 2 हा अंक आला पाहिजे। प्रश्न चौथा, एका बोटेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, कशाचा वेग, बोटेचा वेग 42 किलोमीटर/तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटेचा वेग 33 किलोमीटर पर तास आहे, तर त्या प्रवाहाचा वेग किती?
बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. सपोज ही नदी आहे, ही नदी आहे आणि जाण्याचा वेग याचा या साईडला आहे आणि आपली बोट आहे. बोट ही ह्याच दिशेने जात असेल तर बोटेचा वेग आणि ह्या जो प्रवाह आहे म्हणजे नदीची जी लाट आहे, हे लाट काय करते, ह्या जहाजाला देखील मदत करते समोर जाण्यासाठी. म्हणजे इथे बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग दोघं मिळून कार्य करत आहेत. आणि सपोज लाटेचा वेग आहे की नाही या दिशेने आहे आणि प्रवाह काय आपली बोट आहे की नाही त्याच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर आपली काय करते, हे लाट आहे की नाही त्या बोटेला विरोध करत असते. किती बघा मित्रांनो, आपण बोटेचा वेग x मानू आणि प्रवाहाचा वेग y गृहीत धरू. तर नदी असेल आणि बोट जात असेल आणि नदीच्या दिशेने, नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेने वाहत असेल तर ही बोट हे की नाही वेगाने जाते, हे आपल्याला माहीत आहे. पण विरुद्ध दिशेने जात असेल म्हणजे नदी या दिशेने वाहत आहे आणि बोट या दिशेने येत असेल तर ही जी बोट आहे खूप स्लो येते. कारण काय आहे, हे बोटीचा जो नदीचा जो प्रवाह आहे त्याला प्रतिरोध करत असतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येते की विरुद्ध दिशेने येताना याचा वेग वजा y असं आपल्याला गृहीत धरता येते. कारण काय, त्याला विरोध करते. म्हणून प्रवाहाच्या दिशेने जाताना बोटीचा वेग काय असतो, बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाताना बोटीला काय करतं, प्रवाह देखील मदत करत असतो की ते समोर जाण्यासाठी. म्हणून आपल्याला गृहीत धरता येते x प्लस वाय प्रवाहाच्या दिशेने. बरं काय, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर प्रवाह त्याला काय करते, विरोध करतोय. म्हणून x वजा y असं आपण गृहीत धरू. बघा, प्रवाहाच्या दिशेने आपला वेग किती आहे 42. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपला वेग काय आहे 33 आहे. काय 33 आहे. मग आपण काय करायचं, वजाबाकी करा. ह्या दोन समीकरणाला सोडून घ्या, याची वजाबाकी करा. काय करणार आहोत, वजाबाकी. इथे वजा केलं तर इथे पण वजा करा. हे वजा इथे का होणार आहे, प्लस होणार आहे आणि इथे वजा करा. हे धन आहे आणि हे वजा आहे. धन आणि ऋण कटून गेलं आणि इथे धन आहे आणि इथे वजा आणि वजा हे काय झालेलं आहे, धन झालेलं आहे. 2y बरोबर 33. 42 मधून 33 गेले, राहिले किती 9. y बरोबर, y म्हणजे आपलं काय, प्रवाहाचा वेग आहे. काय आहे, प्रवाहाचा वेग. 9 छेदामध्ये हे जे अंशामध्ये आहे हे बरोबरीच्या पलीकडे जाऊन काय होते, छेदामध्ये होते. या दोघांचं कटवलं तर y बरोबर काय ते 4.5 किलोमीटर पर आवर्स हा आपला प्रवाहाचा वेग मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक किती आहे, पहिला. प्रश्न 5. एक गाडी 5 तासामध्ये 400 किलोमीटर पुढे जाते तर त्याच वेग सारखा आहे. ती गाडी 7 तासामध्ये किती किलोमीटर समोर जाईल. जेव्हा बघा वेग समान असेल आणि आपल्याला काय काढायचं आहे, अंतर काढायचं असेल तर बघा 5 तासामध्ये किती किलोमीटर जातो, 5 तासामध्ये 400 किलोमीटर. तर 7 तासामध्ये किती काढायचं, आपण x मानू. याचा काय करा, तिरकस गुणाकार करा. 400 गुणिले 7 भागिले 5. 5 8 40, वरे उरले 80, 7 8 56. हे आपलं 560 किलोमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक. प्रश्न 6. मित्रांनो काय दिलेलं आहे, वर्गमुळात 121 प्लस वर्गमुळात 100 प्लस वर्गमुळात 64 प्लस वर्गमुळात 81. बघा मित्रांनो काय केलेलं आहे, आपल्याला याचा वर्गमूळ काढून घ्यायचा प्रत्येकाचा. याचा वर्गमूळ किती येते 11 प्लस याचा वर्गमूळ हा कितीचा वर्ग, 121 हा 11चा वर्ग आहे, 100 हा 10चा वर्ग आहे, 64 8चा वर्ग आहे आणि 81 9चा वर्ग आहे. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 21 प्लस 8 29 प्लस 9 38. उत्तर काय येणार आहे आपलं, 38 येणार आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न 7. 1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती. 1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती हे काढायचे आपल्याला. बघा ह्यासाठी आपण एक सूत्र बघू, n गुणिले n प्लस 1 भागिले 2. जेव्हा क्रमवार संख्या असतील बघा 1 ते
17पर्यंत, म्हणजे 1 2 3 4 5 असं 17पर्यंत ज्या संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करा म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या संख्या काय आहेत, क्रमवार आहेत. जेव्हा क्रमवार संख्या असतील तेव्हा ह्या सूत्रानं आपल्याला हे काय करता येते, सॉल्व करता येते. बघा मित्रांनो, n म्हणजे आपण काय, शेवटची संख्या. n म्हणजे शेवटची संख्या. एकूण संख्या किती येतात, 17 आहेत. n म्हणजे एकूण संख्या, ते किती आहेत, 17 आहेत. गुणिले n म्हणजे किती आहेत, 17 आहेत. गुणिले n किती आहेत, 17 प्लस 1 भागिले 2. बरं, 17 गुणिले ह्या दोघांची बेरीज केलं तर काय झाले, 18 छेदामध्ये 2, 92 18. 17 गुणिले 9, 17 9 153. हे आपलं उत्तर झालं. बघा मित्रांनो, पण मित्रांनो इथे क्रमवार संख्या दिलं होतं आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्या दिलं तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने आणखीन लक्षात ठेवावं लागते. त्यापेक्षा मित्रांनो एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. ते तुम्हाला हे की नाही, क्रमवार समसंख्या असो, विषम संख्या असो किंवा क्रमवार संख्या असो, त्या पद्धतीने तुम्हाला करता येते. त्यासाठी f प्लस l भागिले 2 गुणिले l मायनस f प्लस डिफरंट भागिले डिफरंट. हा सूत्र ठेवा मित्रांनो. तुम्हाला कोणत्याही संख्यांची बेरीज काढता येते. इथे काय विचारलेलं आहे, क्रमवार 1 ते 7 पर्यंत क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली आहे. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज विचारलं तरीही येते याच्याने, आणि समसंख्यांची बेरीज विचारलं तरी ह्या पद्धतीने आपल्याला ते सोडता येते. मग मित्रांनो f म्हणजे फर्स्ट संख्या, l म्हणजे शेवटची संख्या भागिले 2 गुणिले l म्हणजे शेवटची संख्या वजा फर्स्ट संख्या प्लस ह्या दोन संख्यामधील डिफरंट. आता जे दिलेले आहेत आपल्याला हे क्रमवार संख्या आहेत. क्रमवार संख्येमध्ये 1चा फरक असतो छेदामध्ये, डिफरंट म्हणजे 1चा फरक. हे 0 हे कटलं, हे प्लस मायनस कटलं, इथे उरले 17. ह्या दोघांची बेरीज केलं 18 छेदामध्ये 2 गुणिले 17, 9चा भाग बसला आणि 17 9 53. असं दोन्ही प्रकारे आपल्याला हे गणित सोडता येते. हे 153 आहे. 153. प्रश्न 8. एका संख्येला 32ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते, तर ती संख्या कोणती? बघा मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपण 7वी 8वीला कोणत्या प्रकारे भागाकार करायचं, हो का, हे आठवते. आणि वरती जे भागाकार येईल ते वरती लिहायचं आपण भागाकार, आणि कोणत्या पाड्याने आपल्याला भागायचे आहे तो पाडा इथे लिहायचो. म्हणजे पाडा म्हणजे भाज्यक, आणि इथे काय राहायचं, भाज्य राहायचं. म्हणजे एक संख्या राहायची, काय राहायची, संख्या, भाज्य. आणि उरल्यावरती आपल्याला इथे काय मिळायची, बाकी मिळायची. याचंच आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, ही संख्या दिलेली आहे, भाज्यक दिलेला आहे, भागाकार दिलेला आहे आणि बाकी दिलेले आहे. आपल्याला इथली संख्या काढायची आहे. काय काढायची आहे, इथली संख्या काढायची आहे. तर ते आपण कोणत्या पद्धतीने काढायचं, ह्या दोघाचा गुणाकार प्लस बाकी केल्यावरती इथला भाग, आपले इथली संख्या मिळते. इथली संख्या मिळते. लक्षात घ्या. काय करायचं आपल्याला, भाज्यक गुणिले भागाकार प्लस बाकी. ह्या पद्धतीने ह्या सूत्रानुसार आपल्याला काय मिळते, आपल्याला ती संख्या मिळते. तर भाज्यक किती आहे, 32ने भागले असता भागाकार किती आलाय, 75 प्लस बाकी किती उरलेले आहे, 28. करा आता गुणाकार. बघा मित्रांनो, 75 गुणिले 32. आता गुणाकार करण्याची ही पद्धत माझी आहे. तर ही पद्धत तुम्हाला जमलं तर बघा शिकून घ्या. दोघांचा गुणाकार करायचा. बघा तुम्हाला नकर विस्तारितमध्ये सांगतो. 5 गुणिले 2 बरोबर काय झालेला आहे, 10. 10ला 0 इथे घेतलेला आहे. दुसरी स्टेप काय आहे, 5 गुणिले 3 प्लस 7 गुणिले 2 प्लस, बघा 5 त्रिक 15 प्लस 7 दोन्ही 14. हे किती झाले, 29. किती झाले, 29 प्लस वरचा जो हातचा आहे याच्यामध्ये मिसळा, 30 झाले. प्लस वरचा जो हातचा आहे याच्यामध्ये मिसळल्यावरती काय झाले, 30 झालेले. 30ला 0, हातच्याला 3. तिसरी स्टेप काय आहे, 7 गुणिले 3 बरोबर 21 आणि हे 3 हातच्या याच्यामध्ये मिसळा, इथे झाले 24. मग नंतर काय आहे, ह्या काय झाला, हे भाज्यक आणि भागाकार याचा गुणाकार झाला. मग याच्यामध्ये काय मिसळायचे आपल्याला, बघा 2400 प्लस हे 28 याच्यामध्ये मिसळल्यावरती काय येते, 2428 म्हणजे 2428 हे आपलं काय उत्तर आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे करता येते. बघा मित्रांनो, गुणाकार तुम्ही आडव्या पद्धतीने करा, उभ्या पद्धतीने करा, कोणत्याही पद्धतीने करा, उत्तर बरोबर आलं पाहिजे, एवढंच. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये काय स्टेपला वगैरे. प्रश्न 9. चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे.
तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा, चौरस म्हटल्यावरती ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत, चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत त्याला आपण चौरस म्हणतो. आता चौरसाची परिमिती म्हणजे ह्याच्या जो बाजू आहे, याची जी बाजू आहे ह्या बाजूची बेरीज, या बाजूच्या कडाची जी लांबी आहे त्याला आपण चौरसाची परिमिती म्हणतो. बघा, तर चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय? बघा, ह्या कड्याची हे चारही बाजू सारख्या असल्यामुळे एक कडा जेवढा आहे तेवढाच हा बी कडा आहे, हा देखील तितकाच, म्हणजे सपोज 12 असेल तर याची परिमिती काय? 4 गुणिले बाजू. तर आपल्याला चौरसाची परिमिती दिलेली आहे किती आहे? 84 बरोबर. आता जे 4 आहे हे गुणाकारामध्ये इथे छेदामध्ये आणि बाजू बरोबर बाजू, याच्यानं कटवा. 4 2 8, 4 1 4, म्हणजे बाजू बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे? 21 मिळालेले आहे. तर काय म्हणणार? चौरसाचे क्षेत्रफळ काढा. तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला काय सूत्र आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय दिलेले आहे? बाजूचा वर्ग. आपल्याला बाजू मिळालेली आहे किती आहे? बाजू 21 आहे. तर 21चा वर्ग किती होतो मित्रांनो? 441. मग हे चौरस बाजू कशामध्ये दिलेला आहे आपल्याला? सेंटीमीटरमध्ये. चौरस सेंटीमीटर. हे आपलं उत्तर झालं. प्रश्न 10. 3 संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर काय? 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती? बघा मित्रांनो, गुणोत्तर दोन्ही प्रकारे आपल्याला मांडता येते. बघा, पहिली संख्या ए धरू, दुसरी संख्या बी, तिसरी संख्या सी. बघा, पहिले आणि दुसरीचं गुणोत्तर काय? 3:5 आहे. 3:5. आणि दुसरी म्हणजे बी दुसरे आणि तिसरीचे काय आहे? 3:4 आहे. बघा मित्रांनो, अशी मांडणी करून घ्या. आणि तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट विचारला असेल तर तुम्हाला डायरेक्ट काढता येते, पण थर्ड विचारला तरी काढता येते. बघा, ए जसं बी जसं 3 असं आपल्याला काढता येते. बघा, अशी मांडणी केल्यावर ह्या दोघाचा गुणाकार करा, ह्या दोघाचा गुणाकार करा, तुम्हाला पहिली आणि शेवटची संख्या मिळून जाते. म्हणजे पहिली आणि शेवटच्या जे संख्या आहे त्याचं गुणोत्तर मिळून जाते. पहिल्या संख्येचं 9, दुसऱ्या संख्येचा 20. तर तिसऱ्या संख्येचं काढायचं असेल तर ह्या दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा, 5 आणि 3चा. बरं, पहिली संख्या काय आपलं एचा, शेवटची संख्या 20 आणि ह्या दोघांचा गुणाकार 5 3 15. तर आपल्याला काय म्हटलंय? सी संख्यांची काय एकूण संख्या किती आहे म्हटलंय? 80. तर ह्या 20च्या किती पट आहे हो? 4 पट. तर पहिली संख्या काढा म्हटलंय, पहिल्या संख्येची 4 पट किती झाली? 36 झाली. कळालं मित्रांनो? किंवा यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने काढा. हा बघा, ए बी सी. ए आणि बीचं गुणोत्तर काय आहे म्हटलेलं आहे? 3:5. नंतर काय म्हटलेलं आहे? बी आणि सीचं ज्या संख्येची 2 वेळेस तुलना करते त्याला आहे की नाही बीचमध्ये घ्यायचं मित्रांनो. बघा, आता बी आणि सीची काय म्हटलेलं आहे? 3:4. बघा मित्रांनो, तर बी ही संख्या दोन्ही आहे की नाही एकच आहे, पण इथे काय आहे? वेगवेगळं आहे. इथे 5 आहे आणि इथे 3 आहे. तर याला सारखे करून घ्या. याला सारखे करण्यासाठी इथे काय करावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. 5 ने गुणल्यावरती काय होते? इथे 15 होते. 5 ने गुणल्यावर इथं 15 होते. आणि ह्या 5ला देखील काय करावं लागेल? 3 ने गुणावं लागेल. म्हणजे ही दोन संख्या काय आहेत? सारख्या आहेत, 15 झाले. पण आपल्याला हे करता येत नाही. याला गुणलं म्हणजे याच्यासोबत असणारे जे प्रमाण आहे त्याला देखील त्याच संख्येने गुणावे लागेल. आणि या संख्येला आपण 5 ने गुणल्या म्हणजे याच्यासोबत प्रमाण असलेल्या संख्येला देखील काय करावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. तर आपलं प्रमाण आता मिळते. बघा, ह्या दोघांचा गुणाकार केला 3 3 9, ह्या दोघांचा गुणाकार केला 3 5 15 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला 20. कळालं? या 20 म्हणजे तिसरी संख्या जो प्रमाण 20 आहे तर 20 नसून ती काय आहे? 80 आहे. म्हणजे ह्या प्रमाणाच्या किती पट आहे? 4 पट आहे. तर आपल्याला ए ची संख्या काढलेली आहे, 9 आहे त्याचं प्रमाण. तर 9च्या 4 पट म्हणजे 36 आहे. कळालं मित्रांनो? हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला असं काढता येते. तर आपलं उत्तर काय आहे? तर पहिली संख्या किती आहे? 36. प्रश्न 11. 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील? बघा, आता आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे? MDT छेदामध्ये W बरोबर MDT हे 1 1 1 छेदामध्ये W1. बघा, इथे काय म्हटलेत? काम तेच काम म्हणजे काम एकच आहे. तर मजूर किती आहेत? 10 गुणिले दिवस 12, टाइम दिलेला नाही, काम तेच आहे. याच्यामध्ये मांडून घ्या. मजूर 8 आहेत, दिवस दिलेले नाहीत आणि काम तेच आहे म्हणजे एकच आहे. हे छेदामधलं कटलं. 10 गुणिले 12
छेदामध्ये 8 बरोबर दिवस मिळतात आपल्याला. 4 2 8, 4 त्रिकम 12, 2 पंचे 10, 3 5 15. डे बरोबर किती आहेत 15. कळालं मित्रांनो. किंवा याला दुसऱ्या पद्धतीने कसं करता येते बघा. 12 मजूर 10 दिवसात, म्हणजे एका दिवसाला 12 आहे, 10 दिवसाला किती होते 120, एक काम पूर्ण करतात. तर 8 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं. या दोघांचा गुणाकार होईल, ह्या इथे x मानू, ह्या दोघांचा गुणाकार होईल. तर x बरोबर काय होईल 12 गुणिले 10 भागिले 8. ह्या पद्धतीने करता येते. 4 2 8, 4 त्रिकम 12, 2 पंचे 10, 3 गुणिले 5, 3 गुणिले 5 बरोबर काय ते 15. म्हणजे 8 मजूर ते काम किती दिवसात करतील 15 दिवसात कंप्लीट करतील. पर्याय क्रमांक बी. पिता पुत्राच्या आजच्या वयाची बेरीज 38 वर्षे आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 22 वर्षे असेल तर मुलाचे त्यावेळचे वय, मुलाचे इथे काय मुलाचे त्यावेळचे वय किती असेल हे काढायचं आहे आपल्याला. बघा मित्रांनो, वयातील फरक हा जो आहे तो किती वर्षांनी गेला तरी वयातला फरक काय असतो सारखा असतो. सपोज बघा, माझा भाऊ आहे आणि मी, जर आज माझं वय 12 वर्षे असेल आणि माझ्या भावाचं वय असेल, भाऊ माझा 2 वर्षांनी लहान असेल, तर आणखीन 12 वर्षांनी माझं वय काय होईल 24 वर्ष होईल. किती होईल 24 वर्ष प्लस 12. आणि माझा भाऊ पण काय 12 वर्षांनी त्याचं 12 वर्षांनी वय वाढेल ना, 12 वर्ष वाढेल. किती होईल इथे 22 वर्ष होईल. बघा इथे काय आहे आमच्या दोघांमध्ये फरक किती आहे 2 वर्षाचा आहे. आणि इथे पण बघा दोघांमध्ये फरक काय आहे 2 वर्षाचा आहे. म्हणजे वयातील फरक हा सारखा असतो. किती वर्ष झाला किंवा किती वर्ष कमी झाले तरी काय होतो वयातील फरक हा सारखा असतो. त्यानुसार आपण सोडू. आता पिता पुत्राच्या आजच्या वयाची बेरीज 38 आहे. आजचं वय काय आहे, आजचं वय 38 वर्ष आहे. तर 7 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक काय आहे 22 वर्ष आहे. तर मुलांचे त्यावेळचे म्हणजे 7 वर्षांनंतरचे वय काढा म्हटले. 7 वर्षांनंतरचं आपल्याला वय काढायचं आहे. तर काय होणार आहे प्रत्येकाचं वय इथे काय वाढणार 7 वर्षांनी वाढणार. म्हणजे याच्यामध्ये दोघांचं वय आहे म्हणून 7 आणि 7 14 वर्षे. 38 प्लस 14 वर्षे म्हणजे आपण 7 वर्षांनंतरचं काढू राहिल्या. 7 वर्षांनंतर 14 वर्षे वाढणार आहे. कारण काय वडिलाचं 7 वर्षे आणि मुलाचं 7 वर्षे. दोघांची बेरीज केलं तर 12 ह्याच्याला 1 4 आणि 5 52 वर्ष झालं. आणि आता आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, याच्या अगोदर आपण जो प्रश्न संच सोडलेला आहे त्याच्यामध्ये लहान संख्या किंवा मोठ्या संख्या काढायचं कसं ते बघितलेलं आहे. तर आपल्याला इथं लहान व्यक्तीचं वय आणि मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं आहे. तर बेरीज दिली असेल आणि त्याच्यामधला फरक दिला असेल तर काय करणार आहात आपण बघा. लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल, लहान व्यक्तीचं वय तर 52 वजा त्याच्यामधला फरक, 52 वजा त्यामधला फरक आणि 52 वजा बेरीज फरक प्लस त्याच्यामध्ये काय केलं आहे फरक केला आहे भागिले 2 हे काय निघते मोठ्या व्यक्तीचं वय निघते आणि इथे लहान व्यक्तीचं वय निघते. बघा आता याची वजाबाकी करून घेतलं तर इथे काय आला 30/2 15. आपल्याला लहान व्यक्तीचं म्हणजे मुलाचं वय विचारलेलं आहे तर 15 वर्ष येते. 7 वर्षानंतर त्याचं वय काय होते 15 वर्षे. आणि कदाचित आपल्याला वडिलाचं वय विचारलं असतं तर काय आलं असतं 74. ह्या दोघांची बेरीज केलं तर काय होते 74/2 20 6 62 14 म्हणजे वडिलाचं वय किती झालं असतं 37 वर्ष झालं असतं. ह्या प्रकारे आपल्याला करता येते. एक संख्या 20% वाढवल्यास 180 होते तर ती संख्या कोणती. बघा मित्रांनो तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर फ्रॅक्शन लक्षात ठेवा. 20% म्हणजे 1/5 आणि हे 5 म्हणजे मूळ संख्या आहे म्हणजे एकूण संख्या आहे हे 100% आणि वरची जी संख्या आहे ही 20% आहे. या 100 मध्ये 20 वाढवलं म्हणजे ह्या 5 मध्ये काय वाढवलेलं आहे 1 वाढवलं म्हणजे 6 म्हणजे 180 आहे. तर 5 बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. 5 बरोबर किती या 6च्या किती पट आहे हो हे 30 पट आहे आणि ह्याच्या 5च्या 30 पट म्हणजे किती होते 150 होते. ह्या प्रकारे आपल्याला हे उत्तर काढता येते. बघा मित्रांनो पर्याय क्रमांक डी. प्रश्न 14वा 2 क्रमवार संख्यांचा लसावी 72 आहे तर त्या संख्या कोणत्या. बघा मित्रांनो जेव्हा क्रमवार संख्या असतील याचा लसावी हा त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. काय म्हटलंय क्रमवार संख्यांचा लसावी हा त्या 2 संख्याच्या क्रमवार संख्यांचा काय असतो गुणाकार असतो. क्रमवार संख्या म्हणजे काय 1 2 3
4 ह्या काय आहेत, एका मागे एक क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. मग आता इथे कोणत्या दोन क्रमवार संख्या आहेत त्यांच्या गुणाकार काय येईल, 72 येईल हे बघायचे आहे आपल्याला. 8 बघा 8 7 56 येते का, नाही येत. 8 9 72 हे येते का, बरोबर आहे. याच्या दोघांचा गुणाकार काय होते, 90 होते, हे येणार नाही. या दोघांचा 42 होते, हे येणार नाही. म्हणजे दोन क्रमवार संख्यांचा लसावी हा काय होतो, काय असतो, त्यांचा गुणाकार असतो. तर त्या दोन संख्या आपल्याला सांगता येतात 8 आणि 9 ह्या काय आहेत त्याच्या संख्या आहेत. बघा मित्रांनो, अशाच प्रकारे दुसऱ्या लक्षात ठेवा. आता काय म्हटलेलं आपण, क्रमवार संख्या असेल, दोन क्रमवार संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्येचा गुणाकार असतो, हे कळालं. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा दोन संख्याचा गुणाकार असतो. काय म्हटलेलं आहे, विषम संख्या, क्रमवार विषम संख्या असतील तर त्याचा लसावी काढायचा असेल तर दोन संख्येचा गुणाकार करा. बघा 5 आणि 7 याचा जर लसावी काढायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, ह्या दोघांचा गुणाकार 35 हा याचा लसावी आहे. कळालं मित्रा. दोन क्रमवार समसंख्या असतील तर यांचा गुणाकाराच्या निमपट त्याचा लसावी असते. कळालं मित्रांनो काय म्हणतो, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्या दोन क्रमवार संख्याचा गुणाकाराच्या काय असते, निमपट असते. सपोज 4 2 8 आणि याची निमपट म्हणजे 4 याचा काय लसावी आहे. तर करून बघा मित्रांनो, लसावी आपण कसं काढतो, या पद्धतीने काढतो. ज्या दोन्ही संख्येला कोणत्याने भाग जातो, बे दोन्ही 4. आता याला कोणत्याने भाग जातो, 2 ने. मग या दोघांचा गुणाकार केला तर लसावी येते. लसावी किती आली, 4. हे बी आलं, बरोबर आहे. तर विषम संख्याचं बघा, विषम संख्या दोन क्रमवार विषम संख्या असेल तर त्याचा लसावी म्हणजे ह्या दोन संख्येचा गुणाकार असतो. बघा ह्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणून 5 1 5 7 जसाला तसं घेतलं, हे एक कटलं. 7 1 7 ह्या दोघांचा गुणाकार केला 35 आला. म्हणजे आपल्याला असं म्हणता येते, दोन क्रमवार संख्या असतील त्यांचा लसावी दोन संख्याचा गुणाकार असतो. दोन क्रमवार विषम संख्या असतील तर त्यांचा लसावी ह्या दोन संख्याचा गुणाकार असतो. दोन क्रमवार समसंख्या असेल तर त्यांच्या गुणाकाराची निमपट ही त्या संख्यांची काय असते, लसावी असते. खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे, 7/9, 11/14, 3/4, 10/13 ह्यापैकी मोठी संख्या. बघा मित्रांनो, असे जेव्हा अपूर्णांक दिलेला असेल आणि त्यापैकी कोणता अपूर्णांक मोठा किंवा छोटा विचारला असेल तर आपण काय करतो, छेद सारखा आहे का बघतो, नंतर आपण अंश सारखा आहे का बघतो, किंवा छेद आणि अंश यामधील फरक बघतो. त्यानुसार त्याचे नियम आहेत. पण यापैकी कोणताच नियम याच्यामध्ये लागू लागत नाही. म्हणून आपण काय करायचं, सरळ सरळ याला भाग द्यायचा आणि जो भाग म्हणजे जी संख्या मोठी आहे ती आपला छेद देखील काय असेल, मोठा असेल. बघा 9 ने 7ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला आणि आणखीन देखील 7ला भाग जात नाही म्हणून काय केलं, पॉईंट दिलं, इथे झाले 70. 9 7 63, 9 7 63. 2 स्थानापर्यंत भाग देऊन बघू अगोदर. 14 7 98, 14 7 98 उरले 12, हे 110 झाले, उरले 12. 14 8 12 200. इथे 0 घेतल्या, पॉईंट दिल्यामुळे काय झालं, इथे 30 झाले. 4 7 28, 4 5 20. 13 7 91, इथे 100 झाले. 13 7 91 उरले 9. 13 78, 13 78. म्हणजे ह्यापैकी आता कोणती संख्या मोठी आहे, 0.78 ही संख्या मोठी आहे. म्हणून आपल्याला म्हणता येते 11/14 ही संख्या काय आहे, मोठी आहे. पर्याय क्रमांक काय आहे, 11/14 बी. बघा मित्रांनो, प्रश्न 16 काय म्हणतो, 400ची 12.5% म्हणजे किती. बघा 12.5% आपण फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केलं तर काय होते, 1/18 होते, 1/8 होते, 1/8 होते. कळालं मित्रांनो. बघा तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, 400चे 1/8 म्हणजे किती म्हटलेलं आहे. 8 5 40 म्हणजे काय येते, 50 येते. हे नाही कळलं तर मित्रांनो काय करा, 400 गुणिले छेदामध्ये ह्या टक्क्याचं काय होते, 100 मध्ये रूपांतर होते. हे 0 उडवायचे असेल तर आपल्याला छेदामध्ये 0 वाढवावं लागेल. 5 5 100, 5 चौक 100. हे 120 कटले, सॉरी हे 40 कटले आणि हे 40 कटले. इथे 5 आहे, या दोघांचा गुणाकार होते. इथे काय नाही म्हणजे काय, 1 असणार. म्हणजे 10 गुणिले 5 का होणार, 50 होणार. अशा दोन्ही प्रकारे करता येते. पण ही पद्धत सोपी आहे मित्रांनो. फ्रॅक्शन तेवढं लक्षात ठेवा. फ्रॅक्शन लक्षात असेल तर तुम्हाला लवकरात लवकर गणित सोडवता येते. प्रश्न 17, एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल. बघा मित्रांनो, आता एक नळ आपण ए धरू, दुसरं बी धरू. ए ह्या नळाने 8 तासामध्ये आणि बी या नळाने 12 तासामध्ये भरते. पण ह्या
पाण्याची टाकी आपल्याला माहिती आहे का, याची किती लिटरामध्ये भरते ते, म्हणजे त्याची क्षमता काय माहीत नाही. तर मग अशी संख्या घ्या की ज्याला आहे की नाही 8नी आणि 12नी दोघांनाही भाग गेलं पाहिजे, दोन्हीही संख्येने काय गेलं पाहिजे, भाग गेला पाहिजे. मग याचा आपण काय घेऊ, लसावी घेऊ. तर 24 याचा लसावी घेतलेला आहे. बघा 8 तासामध्ये ही 8 तासामध्ये पूर्ण भरते. तर 8 तासामध्ये पूर्ण भरते, तर एका तासामध्ये किती लिटर भरते, 8 त्रिक 24, म्हणजे एका तासामध्ये 3 लिटर भरते. तर 12 तासामध्ये भरणारे म्हणजे एक टाकी 12 तासामध्ये पूर्ण भरणारे जो नळ आहे तो एका तासामध्ये किती लिटर भरतो, 2 लिटर भरतो. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, ही जी पूर्ण टाकी किती 24 लिटर आहे, भरण्याची क्षमता 24 लिटर आहे. तर ह्या दोन्ही नळ एकदाच सुरू केलं, एका तासामध्ये पहिल्या नळाने 3 लिटर भरते, दुसऱ्या नळाने किती 2 लिटर भरते. एकदा सुरू केले तर एका तासामध्ये किती भरतील, हे 5 लिटर भरतील. तर 5 लिटर भरतील. तर हे पूर्ण टाकी पूर्ण करायला किती तास लागतील, तर 5 चोक 20, 4/5 हे इतकं येते. बघा हे पूर्ण संख्या आहे आणि ही अपूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या म्हणजे 4 तास आणि हे जे अपूर्ण आहे तर हे काय म्हणणार आहे, एका तासाचं 1 तास आहे की नाही 5 असेल तर 4वा भाग भरलेला आहे. तर याला आपण काय करायचं, मिनिटामध्ये रूपांतर करायचं. 4/5 गुणिले 60, एका तासामध्ये किती 60 मिनिटं असतात. तर 12चा भाग बसला, 12 चोक 48, 4 तास 48 मिनिटं इतका टाईम लागतो. 4 तास 48 मिनिटं. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा मित्रांनो. किंवा ह्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने करता येते. याचं सूत्र आहे A गुणिले B छेदामध्ये A प्लस B. A 8 गुणिले B 12 छेदामध्ये ह्या दोघांची बेरीज केलं तर काय होते 20. काय मित्रांनो, बघा 4 पंचे 20, 4 दोन्ही 8, 12 चोक 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24 छेदामध्ये 5. बघा आपण त्याच ठिकाणी आलो का, हां 5 चोक 20, 4 छेदामध्ये 5. हे 4 हे पूर्ण संख्या आहे म्हणून याला म्हणलं आपण 4 तास आणि 4/5 याचं आपण काय मिनिटामध्ये रूपांतर करून घेऊ. 12चा भागातला 12 चोक 48 म्हणजे 4 तास 48 मिनिटं लागतो टाईम. 4 तास 48 मिनिटं इतका टाईम लागतो. हे आपल्याला काढता येते. काय मित्रांनो, बघा मित्रांनो प्रश्न 8वा काय दिलेला आहे. बघा इथे टायपिंगमध्ये ते पूर्ण येत नाही. तर प्रश्न असा आहे, 56 प्लस 620 प्लस वर्गमुळात 25. तर मित्रांनो या अगोदर आपण एक प्रश्नसंच घेतलेला आहे. त्या प्रश्नसंचामध्ये सांगितलेलं आहे असे सेम प्रश्न आलेले आहेत. बघा मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताना क्वेश्चन पेपर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हा त्या सिलेबसचा 75% भाग हा कव्हर करत असतो. तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा व्हिडिओ बघून आहे की नाही त्याचं आकलन करा. तुम्हाला त्याच्यामधले 75%चं आकलन पूर्ण होईल. परंतु जे 25% आहे ते तुम्हाला स्वतःच करणं आहे. तर मित्रांनो बघा आता प्रश्न काय आहे. बघा असे प्रश्न सोडताना काय करायचं, उजव्या साईडकडून प्रश्न सोडत जायचा. बघा वर्गमुळात 25 म्हणजे याचा वर्गमूळ, 25चा वर्गमूळ किती आहे 5 आहे. बघा मग काय येते 56 प्लस 620 प्लस आता याचा वर्गमूळ काढलेला आहे आपण, इथे आले 5 म्हणजे इथे किती होणार 625 होणार. आता ह्याचा वर्गमूळ काय आहे 25 आहे, याचा वर्गमूळ 25 आहे. मग इथे काय येणार वर्गमुळात 56 प्लस 25. मग ह्या दोघांची काय करा बेरीज करून घ्या. 11 चला 1 7 आणि 1 8 वर्गमुळात 8 म्हणजे किती येणार आहे 9. किती येणार 9. आपलं उत्तर काय असणार आहे याच्यामधला सी, पर्याय क्रमांक सी. बघा मित्रांनो प्रश्न 19वा काय म्हणतो, एका संख्येचा 1/3 म्हणजे 13 आहे तर त्या संख्येचा 40% किती येईल. एका संख्येचा 1/3 म्हणजे 13 आहे तर त्या संख्येचा 40% किती येईल. बघा म्हणले बघा जसं म्हटले तसं करून घ्या. एका संख्ये ही एक संख्या आहे त्याचा 1/3 म्हणजे काय आहे 13 आहे म्हणजे ह्याचा किती पट आहे 13 पट आहे. तर ती पूर्ण संख्या किती येणार आहे याच्या पण 13 पट करा. 13 39 ही पूर्ण संख्या काय 39 आहे. याची 40% काढा म्हटले तर 40% काढू आपण. 40% म्हणजे टक्क्याचा आपण छेदामध्ये काय घेतलं 100 घेतलं. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 0ला 0, 4 9 36 ला 6 चला 3, 4 त्रिकम 12 15. बघा छेदामध्ये 100 आहेत. हे 2 शून्य उडवायचे असेल तर आपण काय करायचं 2 वरे अंशामध्ये 2 स्थानानंतर काय द्या पॉईंट द्या 15.6. या पॉईंटच्या समोर किती शून्य असलं तर देणं गेलं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बघा मित्रांनो काय आलं 15.6 ना 20वा
मनोज व केदारने अनुक्रमे 5,000 आणि 8,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीज त्यांना 390 रुपये नफा झाला, तर त्यात मनोजला नफा किती झाला. तर हे काढायचे आपण मित्रांनो. बघा, एखादा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये नफा झालेला असेल तर त्या व्यक्तीला तो नफा कोणत्या प्रमाणात वाटून दिला जातो, तो त्या भांडवलाच्या प्रमाणात, तो भांडवल किती गुंतवला त्या प्रमाणामध्ये त्याला तो नफा वाटप केला जातो. बघा, मनोज आणि केदार यांचा जो भांडवल आहे याचे 5,000 आहे आणि याचं 8,000 आहे. बघा, याला जो कालावधी आहे, हो कालावधी आपल्याला काय धरलेला आहे, गृहीत धरलेला आहे, दोघांचा कालावधी सारखा आहे, पण भांडवल वेगळं आहे. तर भांडवलाचं प्रमाण घ्या, या दोघांच्या भांडवलाचं प्रमाण काय आहे, 8,000 आहे. 5 8 आहे. तर यांना मिळालेला नफा किती आहे, 390 आहे. तर या दोघांचा बेरीज करा, 13. या प्रमाणाची 13 यांच्या प्रमाणाची बेरीज म्हणजे 13 आहे. तर हे 13 नसून किती आहे, 390 आहे. तर याचा किती पट आहे, 3 पट आहे. ओके, 3 पट आणि 0 जशाला तसा. तर याची देखील नफा देखील काय असेल, याच प्रमाणात असेल. आपल्याला कोणाचा नफा काढा म्हटलंय, मनोजचा नफा काढा म्हटलंय, तर याच्या 30 पट. 5 त्रिक 15 म्हणजे मनोजचा नफा किती आहे, 150 आहे. किती, 150 रुपये. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 21. 1200 रुपये मुद्दलाचे दर 10% दराने 2 वर्षाचे चक्रव्याज व्याज किती होते म्हटलंय. बघा मित्रांनो, असे जे क्वेश्चन आहेत आपल्याला 2 ते 3 प्रकारे करता येतात. बघा, आपण पहिला प्रकार बघू. आपण फ्रॅक्शन वरतून काढू. फ्रॅक्शन म्हणजे किती होते, 10चं फ्रॅक्शन किती होते, 1/10 होते. किती होते, 1/10 होते. बघा, मुद्दल 10 होतं, तर काय झालं, त्याचा 1% म्हणजे किती आहे, हे 10% म्हणजे 1 म्हणजे 10 पैकी 1 वाढलेला आहे. चक्रवाढ व्याज काय ते वाढ होते, तर आहे की नाही, 10 असताना हे काय झालं, 11 झालं. मग दुसऱ्या वर्षी पण सेम असेल, 10चं काय होईल, 11 होईल. तर बघा, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या, इथे झाला 100 आणि ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या 21. बघा, मुद्दल किती होतं, 100 होतं, तर झाले किती, 120 झाले. म्हणजे वाढले किती, वाढले किती, 21 वाढले. हे आपलं काय आहे, चक्रवाढ व्याज आहे. वाढलेला काय आहे, चक्रवाढ व्याज आहे. आता आपल्याला चक्रवाढ व्याज कसं करता येते, मुद्दल 100 म्हटलंय आपल्याला, इथे काय दिलेला आहे, 100 नसून तो काय 1200 आहे. म्हणजे याच्या किती पट आहे, 12 पट आहे. तर चक्रवाढ व्याज हा की नाही 21 म्हटलेला आहे, तर 21 नसून ह्याच्या 12 पट आहे. 12 1 12, 12 2 24, 6 25 म्हणजे किती, 252. किती, 252 हे आपलं काय आहे, चक्रवाढ व्याज आहे. 252. पर्याय क्रमांक बी. ही एक पद्धत झाली मित्रांनो. दुसऱ्या पद्धतीने करा. याचं एक सूत्र आहे, ए प्लस बी गुणिले बी छेदामध्ये 100. हे सूत्र मित्रांनो तुम्हाला ह्याच टाईमला काम पडते की व्याज, चक्रवाढ व्याज किती 2 वर्षापर्यंतचा असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने काढता येते. बघा, ए म्हणजे काय, पहिला वर्ष, बी म्हणजे दुसरा वर्ष. पहिल्या वर्षी व्याज काय आहे, 10. दुसऱ्या वर्षी देखील व्याज काय, 10 गुणिले 10 छेदामध्ये 100. बघा, ह्या दोघांची बेरीज करा, 20 प्लस ह्या दोघांचा गुणाकार करा, 100 छेदामध्ये 100. हे 2 शून्य कटवायचे असेल तर 2 स्थानानंतर काय द्या, पॉईंट द्या. मग काय उरणार आहे, हे कटलं. बघा, 20 प्लस 1 म्हणजे काय झालं, 21. सपोज आता काय म्हटलं आपण, 100% बरोबर म्हणजे मुद्दल काय 100% आहे ना, 100% म्हणजे 12%. तर 21% बरोबर किती, 21% बरोबर किती. तर याचा काय करून घ्या, x तिरकस गुणाकार करून घ्या. x बरोबर ह्या दोघांचा गुणाकार, तिरकस गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार, 1200 गुणिले 21 छेदामध्ये 100. हे कटलं. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 252 येते. बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने आपल्याला काढता येते. किंवा सूत्राच्या सहाय्याने काढा. हे बघा, एक 100% आहे, मुद्दत काय आहे 100% आहे, तर त्याच्यामध्ये चक्रवाढ व्याजाने काय होते, 10% वाढते म्हणते. 10% वाढते म्हणजे 100चं 110 झालं. काय झालं, 110. हे टक्के म्हटल्यावर आपण छेदामध्ये काय घेतलं, 100 घेतला. कळालं मित्रांनो. बघा, आणि दुसऱ्या वर्षी पण काय होणार, सेम हेच प्रोसेसिंग होणार. आणि हे किती वरती होत आहे, 1200 वरती. मग ह्याला काटून घ्या. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले. आता बघा उरले किती, 12 गुणिले 121. 12 गुणिले 121. ह्या दोघांचा गुणाकार करा. 12 1 12, हातच्याला 1, 12 2 24, हातच्या 25, 25ला
5 हातच्याला 2, 12 1 12, 12 14. बघा आता वाढले किती बघा, अगोदर किती होते 1200 होते, 1200 होते आणि ही रास आहे, याच्यामध्ये काय आहे मुद्दल आणि व्याज दोन्ही मिसळून आहे. तर मग ह्या 1400 मधून 1452 मधून काय करावं लागेल, 1200 वजा केल्यावरती आपलं उत्तर काय येते 252 येते. कारण मित्रांनो अशा 3 प्रकारे तुम्ही काय करू शकता, असे गणित सोडू शकता. तर मित्रांनो ही पद्धत सोपी आहे, ह्या पद्धतीने करा. किंवा 2 वर्षापर्यंत असेल तर ही सर्वात सोपी पद्धत आहे, ह्या पद्धतीने करा. पण 3 वर्षाचा व्याज काढा, चक्रवाढ व्याज काढा म्हटलं तर ह्या पद्धतीने काढता येणार नाही. प्रश्न 22, खालीलपैकी कोणते पायथागोरस त्रिकूट नाही म्हटलंय. खालीलपैकी कोणते पायथागोरस त्रिकूट नाही हे आपल्याला काढायचं आहे. बघा मित्रांनो पायथागोरस त्रिकूट हे कशाला लागू पडते, काटकोन त्रिकोणाला लागू पडते. कशाला, काटकोन त्रिकोणाला लागू पडते. बघा हे काटकोन त्रिकोण आहे आपला. तर आपल्याला माहित आहे की ही उंची, हा पाया आणि हा कर्ण. कर्ण हा उंची आणि पायापेक्षा काय असतो, मोठा असतो. आणि आपल्याला याचं सूत्र म्हटलं तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग, हा याचं सूत्र आहे. म्हणजे या दोघांचं वर्ग काढून जी बेरीज केली जाते ती बेरीज ह्या संख्येचा काय असतो, वर्ग असतो. कळालं मित्रांनो. तर आपल्याला ह्या त्रिकुटामध्ये मांडून घ्यायचं आहे. तर ह्यापैकी कोणतं त्रिकुट आहे ते की नाही हे कळते. बघा याच्यामधली ही जे 3 दिलेले आहेत याच्यामधली जी सर्वात मोठी संख्या म्हणजे ते आपला काय असणार आहे, कर्ण असणार आहे. लक्षात येते मित्रांनो. तर कर्ण असेल तर ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज ह्या संख्येचा वर्ग असला पाहिजे. ह्या 2 संख्याच्या वर्गाची बेरीज ह्या संख्याचा वर्ग असला पाहिजे. तर ते त्रिकुट काय असणार आहे, आपलं बरोबर असणार आहे. बघा 3चा वर्ग 9 प्लस 4चा वर्ग 16 बरोबर 5 जे आहे 5चा वर्ग 25. हे काय आले पाहिजे, सारखं आलं पाहिजे. बघा इथे येते काय बरोबर, हे बरोबर येते 25 बरोबर 25. म्हणजे आपलं हे त्रिकुट काय आहे, बरोबर आहे. पण कोणतं बरोबर नाही हे सांगायचे आपल्याला. कळालं मित्रांनो. मग याच्यामधला कर्ण कोणता असेल, हा असेल. मग ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज ह्या संख्येच्या वर्गा इतके आले पाहिजे. बघा 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144 बरोबर काय आलं पाहिजे, बरोबर काय आलं पाहिजे 13चा वर्ग 169 आहे. यांची बेरीज करा 9, या दोघांची बेरीज केलं 6 आणि ये म्हणजे दोघांचं काय येते, बरोबर येते. म्हणजे हा त्रिकोण देखील काय आपला बरोबर आहे. बघा 8चा वर्ग प्लस 15चा वर्ग. आता याच्यामधला कर्ण कोणता असेल, 17 असेल बरोबर 17चा वर्ग. हे काय आलं पाहिजे, सारखं आलं पाहिजे. 8चा वर्ग 64 आणि 15चा वर्ग किती आहे 225. यांची बेरीज करून घ्या 9, ह्या दोघांचा बेरीज केलं 8 आणि हे 289 आलेला आहे. 289 हा 17चा वर्ग आहे. म्हणजे 17चा वर्ग देखील काय येते 289. दोन्ही सारखे आहेत म्हणून हे देखील काय आहे आपलं बरोबर आहे. म्हणजे आपला त्रिकुट कोणता नसेल, हा नसेल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे हे. प्रश्न 23, एका व्यापाऱ्याने, बघा मित्रांनो इथे टायपिंग मिस्टेक झालेला आहे. एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीला 30% वाढवली व नंतर त्या वस्तूवर 20% सूट दिली. ती वस्तू विकली तर व्यापाऱ्यास किती टक्के फायदा झालेला आहे. बघा मित्रांनो आता आपल्याला ती वस्तूची किंमत माहिती आहे का, नाही आपण 100 गृहीत धरणार. बघा ती 30% वाढवली म्हणजे 100 असेल आणि त्याची 30% वाढवली म्हणजे किती होणार आहे, हे 30 आणि 100 किती होणार आहे 130. म्हणजे कितीने वाढवलं आहे 130ने वाढवले. आणि नंतर काय केलं 20% सूट दिली म्हणजे 100वरती 20% सूट दिलं म्हणजे किती राहिले 80%. ह्या पद्धतीने मांडून घ्या मित्रांनो. काय केलं आपण, एक किंमत गृहीत धरली त्याची काय 100 आणि ती 30% वाढवली म्हणजे 100ची किती झाली 130% आपण काय घेतलं छेदामध्ये. आणि 100च्या त्याने काय केलंय 20% सूट दिलंय म्हणजे 100मधून 20 गेले किती राहिले 80% राहिले छेदामध्ये 100. आता हे सोडून घ्या, जेवढं येईल ते आपलं उत्तर असणार आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 13चा पाडा 8 पर्यंत 13 8 104 13 8 104 म्हणजे आपल्याला बघा आपली किंमत काय होती 100 होती आणि मिळाले किती 104 मिळाले म्हणजे 4% काय झालेला आहे आपल्याला नफा झालेला आहे. अधिकचे मिळालेले आहे 4 म्हणजे 100चे 4 म्हणजे किती झालेला आहे 4% नफा झालेला आहे. 4% काय झालेला आहे नफा झालेला आहे. हे आपल्याला उत्तर काढता येते. पर्याय क्रमांक पहिला. प्रश्न 24 वर्गमुळात 1.44 छेदामध्ये x बरोबर 0.1 तर x बरोबर किती आपल्याला हे काढायचे आहे. बघा मित्रांनो
अगोदर आपण जेवढ्या प्रश्नपत्रिका घेतल्या त्या तुलनेमध्ये ह्या प्रश्नपत्रिका आपण सॉल्व केल्या थोडंसं जास्त स्पीडमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्पीड योग्य आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, की म्हणजे स्पीड ह्याच लेवलची ठेवायचं का यापेक्षा सोप्या म्हणजे थोडी स्लोली सांगायचं किंवा स्पीड वाढवायची. तर एक बघा, आता याला आपण सॉल्व करताना काय करायचं, हे जे वर्गमुळात आहे तर याचा वर्ग करा आणि याचा वर्ग केल्यावर चालत नाही, याचा देखील वर्ग करा. मग काय होणार आहे, हे वर्ग आणि हे वर्गमूळ काटून जाते, मग 1.44 राहते आणि छेदामध्ये x. आणि याचा काय होणार, आता वर्ग करा, याचा वर्ग केल्यावरती 0.1 गुणिले 0.1. मग दोघाचा गुणाकार करा, 1 1 1 आणि किती स्थानानंतर 0 येईल, येत आहे इथला 1 इथला 1, 2 स्थानानंतर 0 येईल. बघा, आता हे x इकडे घ्या आणि अंशामधली संख्या काय घ्या, छेदामध्ये घ्या. हे 2 अंशानंतर पॉईंट आहे, हे 2 अंशानंतर पॉईंट आहे, हे कटलं हे कटलं. मग काय होईल, 1 ने 144ला भागल्यावरती काय येणार आहे, 144. म्हणजे x बरोबरची किंमत काय आहे आपली, 144 आहे. या प्रकारे आपला प्रश्नसंच पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, लाईक करा.